आज 23 एप्रिल, एक साधी तारीख नाही, लाखो महिलांच्या आयुष्याचा निर्णय घेणारा दिवस आहे. विचार करा, दर महिन्याला खात्यात येणारे ₹1500 अचानक बंद झाले तर काय होईल? घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषधं सगळं एका क्षणात थांबू शकतं. आणि हे सगळं का? फक्त एक छोटीशी KYC न केल्यामुळे. पण ही गोष्ट इतकी सोपी नाही, कारण या योजनेच्या मागे आहे एक मोठं सत्य, एक मोठा गोंधळ आणि एक धक्का देणारी वस्तुस्थिती, जी तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावी लागेल. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही कथा सुरू होते एका मोठ्या आशेपासून. महाराष्ट्र सरकारने सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. उद्देश होता साधा आणि सरळ, महिलांना आर्थिक आधार देणे. दर महिन्याला ₹1500 थेट खात्यात. लाखो महिलांसाठी ही योजना म्हणजे आशीर्वाद ठरली. अनेक घरांमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या नावावर पैसे येऊ लागले. त्यातून काहींनी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला, काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, तर काहींनी घर चालवण्यासाठी याचा आधार घेतला. सगळं व्यवस्थित चालू होतं, पैसे वेळेवर येत होते, लोक आनंदात होते. पण अचानक काहीतरी बदलायला लागलं. काही महिलांना पैसे येणं बंद झालं. सुरुवातीला वाटलं तांत्रिक समस्या असेल, पण हळूहळू लक्षात आलं ही काही साधी समस्या नाही. हजारो नाही, लाखो खात्यांमध्ये पैसे थांबले होते. इथे सुरू झाला खरा ट्विस्ट. सरकारच्या लक्षात आलं की या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालू आहे. काही अपात्र लोकही या योजनेचा फायदा घेत होते. काही ठिकाणी पुरुषांनी देखील महिलांच्या नावाने खाते उघडून पैसे घेतले होते. काही सरकारी कर्मचारी जे पात्र नव्हते तेही लाभ घेत होते. आणि मग घेतला एक मोठा निर्णय. KYC अनिवार्य करण्यात आला. KYC म्हणजे काय? आधारद्वारे तुमची ओळख पडताळणे. म्हणजे सरकारला खात्री होईल की पैसे योग्य व्यक्तीला जात आहेत. सुरुवातीला वाटलं ही तर साधी प्रक्रिया आहे, 2-4 क्लिकमध्ये पूर्ण होईल. पण वास्तव वेगळंच होतं. सप्टेंबर 2025 मध्ये KYC प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीची अंतिम तारीख ठेवली गेली नोव्हेंबर 2025. पण बहुतेक महिलांना ही प्रक्रिया समजलीच नाही. काहींना इंटरनेटचा अभाव, काहींना तांत्रिक अडचणी, तर काहींना माहीतच नव्हती की KYC करायची आहे. मग सरकारने मुदत वाढवली, डिसेंबर 2025, पुन्हा मार्च 2026 आणि शेवटी दिली अंतिम तारीख 30 एप्रिल 2026. पण प्रश्न इथेच संपत नाही. खरी समस्या इथून सुरू होते. KYC करताना एक प्रश्न विचारला गेला, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना? हा प्रश्न साधा वाटतो, पण यात एक मोठा गोंधळ होता. कारण हा डबल निगेटिव्ह प्रश्न होता. अनेक महिलांनी चुकीचं उत्तर दिलं. काहींनी होय क्लिक केलं, काहींनी नाही. आणि त्या एका क्लिकमुळे त्यांचं खातं अपात्र ठरलं. कल्पना करा, तुम्ही पात्र आहात, पण फक्त एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे पैसे बंद झाले. आणि मग जो आकडा समोर आला तो धक्कादायक होता. सुमारे 68 लाख खाती बंद करण्यात आली. हो, 68 लाख म्हणजे जवळपास एक मोठ्या शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त. एकूण 2.43 कोटी लाभार्थ्यांपैकी फक्त 1.75 कोटीचं सक्रिय राहिले. बाकी सगळ्यांचे पैसे थांबले. आता इथे प्रश्न निर्माण होतो, एवढं मोठं काही घडत असताना लोकांना याची कल्पना का नव्हती? कारण माहितीचा अभाव, ग्रामीण भागात इंटरनेट नसणे आणि सर्वात मोठं कारण म्हणजे प्रक्रिया समजण्याची अडचण. अनेक महिलांना KYC म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. काहींनी CSC सेंटरवर जाऊन प्रयत्न केला, पण तिथेही मोठी गर्दी होती. दरम्यान काही महिलांनी सांगितलं की त्यांनी KYC केले तरीही त्यांचे पैसे आले नाहीत. काहींचा आधार आणि बँक खात्यात मिसमॅच होता, काहींचं नाव वेगळं, जन्मतारीख वेगळी. आणि या सगळ्या छोट्या चुका मोठा परिणाम करत होत्या. सरकारवर दबाव वाढू लागला. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आणि मग पुन्हा एकदा मुदत वाढवली गेली, 30 एप्रिल 2026. पण यावेळी एक स्पष्ट इशारा देण्यात आला, ही शेवटची संधी आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही KYC केलं नाही तर काय होईल? सर्वप्रथम तुमचे हप्ते थांबतील. दुसरं म्हणजे तुमचं खातं इनॅक्टिव्ह होईल. आणि तिसरं, भविष्यात तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. म्हणजे सरळ शब्दात सांगायचं झालं तर ₹1500 दर महिन्याचे कायमचे बंद होऊ शकतात. आणि जर तुम्ही वेळेत KYC केलं तर काही प्रकरणांमध्ये थांबलेले पैसे एकत्र मिळू शकतात. काही महिलांना ₹4500 पर्यंत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पण इथे अजून एक ट्विस्ट आहे. काही तज्ज्ञ सांगतात की ही फक्त सुरुवात आहे.
भविष्यात अशा सर्व योजनांमध्ये ई-के-वाय-सी अनिवार्य होणार आहे. म्हणजे सरकार आता प्रत्येक लाभार्थ्याची पडताळणी करणार आहे. याचा अर्थ काय? सरकार फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच वेळी सामान्य लोकांना प्रक्रिया समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल ई-के-वाय-सी कसा करायचा? 3 मार्ग आहेत: ऑनलाईन पोर्टल, मोबाईल ॲप किंवा CSC सेंटर. पण कोणतेही मार्ग निवडा, एक गोष्ट लक्षात ठेवा, माहिती अचूक असावी. आधार कार्ड आणि बँक तपशील जुळले पाहिजेत. आता या सगळ्या कथेतून एक मोठा धडा मिळतो. सरकार योजना सुरू करते, लोकांना फायदा मिळतो, पण योग्य पडताळणी नसेल तर गैरव्यवहार वाढतो आणि जेव्हा सुधारणा केली जाते तेव्हा त्याचा फटका सामान्य लोकांनाही बसतो. आज लाखो महिला एका निर्णयाच्या टप्प्यावर उभ्या आहेत. ई-के-वाय-सी करायचं की नाही? वेळेत करायचं की उशिरा करायचं? कारण एक छोटी चूक, एक छोटा उशीर तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतो. आता तुम्हीच विचार करा, जर तुमच्या खात्यात येणारे पैसे अचानक बंद झाले तर तुम्ही काय कराल? आजच निर्णय घ्या, कारण उद्या कदाचित उशीर होईल. ही फक्त एक योजना नाही, ही लाखो कुटुंबांची आर्थिक लाईफलाईन आहे. आणि शेवटी एकच गोष्ट, 30 एप्रिल ही फक्त तारीख नाही, ही एक अंतिम संधी आहे. जर तुम्ही ती संधी गमावली तर कदाचित पुन्हा मिळणार नाही. म्हणूनच जागरूक राहा, माहिती घ्या आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. कारण काही वेळा आयुष्य बदलायला फक्त एक छोटासा स्टेप पुरेसा असतो आणि या प्रकरणात तो स्टेप म्हणजे ई-के-वाय-सी. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.